नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. बिल्वसोबत मी ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज करत असते किंवा तो स्वतःहून ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज करत असतो तर त्याचा हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये पेंटिंग, क्राफ्ट्स किंवा छोटे छोटे खेळ आणि तो मनानं काय काय गोष्टी करतो हे सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकंसुद्धा त्याला वाचायला आवडतात. बऱ्याच गोष्टी यामध्ये मला दाखवता आलेल्या नाहीत, तर सुरू करूयात. आता आम्ही प्ले डॉ करतोय. येस, प्ले डो करतोय आम्ही आणि त्यासाठी सामान आहे. इथं सायट्रिक ॲसिड आहे, मैदा आहे अर्ध्या कपला थोडासा कमी, पाव कप पाणी घेतलेलं आहे, मीठ आहे आणि तेल आहे थोडंसं आणि ऑरेंज कलरचा पाहिजे प्ले डो बिल्वला, म्हणून ऑरेंज कलर. तर आपण तुम्हाला मी दाखवते की कसा प्ले डो मी करते. आणि हा प्ले डो मी गेली किती वर्ष, 9 वर्ष वगैरे झाले असतील तेव्हापासून माझ्या दिदीच्या मुलीसाठी करते आणि त्याच्यानंतर बिल्व झाल्यापासून बिल्वसाठी पण करते. याच्या बाकीसुद्धा आणखीन कृती तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळं साहित्य वापरून. यूट्यूबवर बऱ्याच कृती आहेत याच्या, पण ही माझी 9 वर्षांपासूनची कृती आहे आणि ती मला आवडते. याच्यामध्ये पाणी टाकलं, पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडं 2 थेंब, ती चिकटू नये म्हणून बस. त्यानंतर प्रिझर्वेटिव्ह लागणार आपल्याला. हा जो प्ले डो आहे तो आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि तो टिकतो बरेच दिवस, त्यामुळे एक छोटा चमचा सायट्रिक ॲसिड टाकते मी यात. सायट्रिक ॲसिड आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतात. अजून छोटासा 1 चमचा मीठ टाकते. पाण्याला उकळी येते, त्याच्यामध्ये एकदम चिमटभर मी आता फूड कलर टाकते. ऑरेंज कलरचं पाणी तयार झालं आणि त्यामध्ये टाकायचं आहे पीठ. तर मी हे पटापट हलवून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. आता हे नीट अजून मिक्स केलं पाहिजे, त्यासाठी एका प्लेटमध्ये काढूयात आणि व्यवस्थित मळून घेऊया. आणि हात दाखव तुझे, चिकटत नाहीये ना अजिबात? येस, परफेक्ट प्ले डो तयार झालाय. त्याचं काहीतरी छान तयार करून दाखव. हा, फ्लॅट करा, काहीतरी छान तयार पण करा. बिल्व तास या प्लेडोनी खेळत बसतो, कारण त्याला खूप आवडतं प्लेडोनी खेळायला. आणि आम्ही वेगवेगळ्या रंगांचे पण करतो. आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी एकाच रंगाचा केलाय, पण जेवढे फूड कलर्स घरात असतात तेवढ्या सगळ्याचे हे प्लेडो करता येतील. आणि खेळून झालं मुलांचं की फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकतो आपण, बरेच दिवस टिकतात. How many balls are there? 1, 2, 3, 4. मुलांना बिझी ठेवण्यासाठी अशा प्रकारचे जे व्हाईट बोर्ड, ब्लॅक बोर्ड्स असतात हे सुद्धा मला खूप उपयोगी वाटतात. कारण बिल्लूच्या वयाची जी मुलं असतात त्यांना चित्र काढायला किंवा ABCD काढायला, 1, 2, 3 काढायला आणि सतत काही ना काहीतरी असं इकडं तिकडं रेघोट्या ओढायला आवडत असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना असा एक बोर्ड आणून दिला तर ते बराच वेळ याच्यामध्ये रमू शकतात. बोर्डऐवजी त्यांना पेपर, पेन्सिल या गोष्टी आवडत असतील तर त्यासुद्धा आपण देऊ शकतो. कलरिंगचे बुक्स कितीतरी मिळतात, तशा प्रकारचे बुक्स सुद्धा देऊ शकतो. Which one would you most likely see at Thanksgiving? A watermelon, a pepperoni pizza or turkey? A turkey. Good job. Which of these is different? कुठलं डिफरंट आहे? Is the same? Yeah, these 3 are same, right? Yes. And which one is different? This one. Good. T-shirt is different because all are pants. हे छोट्या छोट्या प्रश्नांचं असं पुस्तक आहे आणि तिथं चित्र दिलेली आहेत, त्यातून मुलांनी उत्तरं शोधायची आहेत. बिल्वला खूप आवडतं हे पुस्तक. अशाच प्रकारे गोष्टींची पुस्तकंसुद्धा मुलांना आवडतात. बिल्लूकडे इंग्लिश, मराठी गोष्टींची पुस्तकं आहेत, तीसुद्धा मी अधूनमधून वाचून दाखवत असते. काही पुस्तकं अशी असतात की म्हणजे मुलं स्वतः त्यातल्या काही कोडी असतील ती सोडवू शकतात, कलरिंग करू शकतात किंवा काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या करू शकतात, चित्र काढण्यासारख्या वगैरे. तर पुस्तकं हे सुद्धा एंगेज मुलांना ठेवण्यासाठीचं मोठं साधन आहे. बिल्लू खूप लहान असल्यापासून त्याला कुकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला जेव्हा तो स्वयंपाक करताना बघत असतो तेव्हा मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे असं म्हणत असतो. आता त्या दिवशी आम्ही कापण्या करत होतो आणि त्याला म्हटलं चला आपण मोठी एक पोळी लाटूयात आणि मग आपल्या पिझ्झा कटरनी
त्याचा पाहिजे तसा आपण शेप काढूयात. तर तो आमचा इथं कार्यक्रम चालला आहे. त्याला खूप आवडतं एखादा छोटा गोळा लाटायला किंवा स्पेशली असं कट वगैरे काही करायचं असेल पिझ्झा कटरनी तर त्या गोष्टी त्याला खूप आवडतात. त्यानंतर खूप लहान असल्यापासून तो ना मला ही गोष्ट नेहमी करून देतो. मला लसूण वगैरे ठेचून हवा असेल तर बिल्वाला हाक मारायची, लगेच तो येऊन ते काम मला करून देतो. म्हणजे मला असं वाटतं की छोट्या छोट्या रेसिपीज शिकवण्यापासून ते आपल्याला कुकिंगमध्ये मदत करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये मुलांना एंगेज ठेवता येऊ शकतं. फ्लेमलेस कुकिंग वगैरे आपल्याकडे सुद्धा आजकाल खूप ट्रेंड आहे. तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मुलं छान एंगेज होतात. हे अशा प्रकारचे खेळ तर मी याआधी तुम्हाला शॉर्ट्समधून दाखवलेले आहेतच. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, म्हणजे तुम्हाला आणखीन आयडिया येईल या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा. याच्यात बिल्व खूप रमतो आणि मनानं तयार करतो. मग आपण त्याला सांगायचं. आता थोड्या वेळाने त्यांनी काय केलं की ग्लास उलटे केले आणि मग ते उचलता येतात का स्कीवर्क्सनी ते चेक केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घरातल्या साहित्यापासून हे खेळ तयार करता येतात. त्यासाठी विशेष काही विकत आणावं लागत नाही. गुड जॉब. आता आम्ही इथं काय करतोय बिल्लूसाठी टीव्ही तयार करतोय या बॉक्सचा मस्तपैकी. आम्ही लहान असताना खूप करायचो. हे इनसाइड आहे टीव्हीचं. नाही इनसाइड नाही, ह्याच्यावर चिकटावं लागेल ना असं आणि मग परत कापावं लागेल, कळलं का. तर हा पेपर आहे म्हणून मी तुला म्हणत होते की ग्लू कुठे आहे, ग्लू कुठे आहे. नो लेट्स यूज चिकटपट्टी. आणि चिकटपट्टीने व्यवस्थित नाही होणार ना, ग्लूने व्यवस्थित होईल. नो मग एक काम कर, इथून काप, ते काप ना. Oh yes. This is not problem. Wait. Now let's do which characters. आता हा टीव्हीचा फ्रंट तयार झाला, राईट. Now let's do some characters. पण आता इथून एक आपल्याला स्क्वेअर असा कापायला लागेल स्क्रीनसाठी आणि मग इथं तू बटन्स काढशील, बरोबर ना. बटन्स काढणार आहेस का लावणार आहेस, काय करायचं. काढणार आहेस का. ओके. आता आम्ही काय करणार आहे की आमच्याकडे हे एक आहे मॅगझिन आणि यात कलरफुल चित्र आहेत सगळी, हो की नाही. आणि बिल्वला जी आवडतील चित्र यातली ती चित्र आपण कापायची आणि याच्यामध्ये लावायची. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये ना आमचे 3-4 तास जाणार आहेत. ही जी ॲक्टिव्हिटी आहे यात बिल्वला फार काही करण्यासारखं नाही आहे, पण काही गोष्टी अशा असतात की मुलं बघून सुद्धा शिकतात आणि निरीक्षणातून शिकण्याच्या गोष्टी असतात. तर आता तो मला इतकं ऑब्झर्व करतोय, यातून पण तो खूप गोष्टी शिकणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्याला एंगेज करायचं आहे. त्यामुळं कामं आपल्याला करायला लागली तरी हरकत नाही. थांब बिल्व 1 मिनिट. आता इकडून काढू का रे, बघ बरोबर आहे का, तुम्हाला सरळ आहे का ते सांग. आता गंमत बघा बिल्व. Which गंमत. सगळं त्याला रोल होतंय का रे. Let me try that. Yeah, you can. Is it ready? Yeah, I'm ready. फक्त असं फिरव, मी जशी फिरवतीये ना तुझ्या बाजूला. आणि आपल्याला जे वरचं टोक आहे ना चित्रांचं, तर ते वर चिकटवायचंय. ओके, आलं लक्षात तुझ्या कसा टीव्ही केला. Which one? This way. काय काय दिसतंय बिल्वला टीव्हीत. ट्रॅम्पोलिन आणि मंदिर. आता हा शो खूपच छान आहे. आता थोड्या वेळ बघणार बिल्व, आहे की नाही. Finished. Let me watch the last episode. आता इथं बिल्लू टीव्हीचा रिमोट तयार करतोय. हे मी म्हणत होते एक आयडिया आपण द्यायची असते, पुढचा त्यांना भरपूर गोष्टी सुचतात. छान करतोयस रे बिल्व. I'm gonna do it easiest. हे काय केलंय, हे काय आहे बिल्वाचं. लॅपटॉप. हो. आणि हे तर बाबाचं ऑफिस आहे. पण
ऑफिसमध्ये ऑफिस ठेवायचंय. ओ ऑफिसमध्ये ऑफिस आहे So we तुझं. could both work आणि ते काय together. केलंय तिकडे छोटस? हे छोटं काय आहे इकडे? A phone. And this is my watch ओके, with my iPad. म्हणजे तू बाबासारखंच तुझं ऑफिस केलंय ना. Oh. गुड जॉब. घाण जाते आणि इकडून या पाईप मधून इथे जाते या कंटेनर मधून. ओके, म्हणजे हा क्लिनिंग ट्रक म्हणू शकतो का आपण याला? हो. तर असं बिल्लूनी क्लिनिंग ट्रक तयार केलाय. जरा छान दाखव बरं. इकडून लाईट व्यवस्थित येत नाहीये. कसा केला दाखव बरं. थांब थांब, असं आवाजच दांडगा तुझा. थांब. दाखव इथं कॅमेऱ्यात दाखव. पण हा म्हणजे हा रोड क्लीनर आहे का सॉफ्ट टॉयज क्लीनर आहे? किती छान करतोस रे बिल्लू. मस्त. पॉट पेंटिंग किंवा रॉक पेंटिंग हे सुद्धा मुलांना थोडं वेगळं वाटतं नेहमी पेपरवर पेंटिंग करण्यापेक्षा. आणि त्यातही क्रेयॉन्स वगैरेनी पेंटिंग करून कंटाळा येतो. त्यांना वॉटर कलर ब्रशने पेंटिंग करण्यात मोठा इंटरेस्ट असतो. हा माझ्याकडे एक प्लांटर आहे आणि याच्यावर डिझाईन आहे ऑलरेडीच काढलेली आणि ती कलर करायची आहे फक्त, आणि त्याच्यामध्ये झाड लावायचं, अशी ही ॲक्टिव्हिटी आहे. तर बिल्वानी आधी सगळं पेंटिंग करून घेतलं आहे आणि आता इथं त्याला मी झाड कसं लावायचं ते थोडंसं दाखवते आहे. त्यालाच सगळं मेजर गोष्टी करायला लावायच्या, म्हणजे तो एंगेज राहील. हां, तर टाक. you planting? साईडला टाकावी त्याच्या झाडाच्या. का? तोंड टाका. ते झाड काढ, कारण मी सॉइल टाकतोय. खाली सांडते, खाली सांड. This flower is कशाचं चित्र आहे? It's an aeroplane and the flower is flying down and falling into the aeroplane. का विमानात कोण बसलंय असं फुलं टाकायला? No. मग विमानावर फुलं का पडतात? The flower and he's throwing it all the way to the aeroplane. बर, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सुरू ठेवा काम. आता बिल्लू थोडा मोठा झाला, त्यामुळं प्रत्येक वेळी मला त्याच्यासोबत खेळावं लागत नाही किंवा त्याच्यासोबत थांबावं लागत नाही. तर तो एकटासुद्धा त्याच्या खेळण्यांनी खेळत असतोच, आणि मुलांना जेवढी खेळणी असतील तेवढी कमीच असतात. पण तरीही जी काही खेळणी आहेत त्यातून तो नवीन खेळ शोधत असतो, स्वतः खेळत असतो. हे मला फार बरं वाटतं. All the way to the top. Look, I'm gonna pout them today. Just send it with the elevator. Today, I'm gonna pout this down to the level. Down. वुडन ब्लॉक्स किंवा लेगोज हे सुद्धा मुलांना एंगेज ठेवणारे खेळ आहेत. तर याच्यातून तर तो आत्ता इथं काहीतरी क्राफ्ट त्याचं करायचं सुरू आहे. बिल्डिंग, टॉवर किंवा याची सिटी तयार करायची, अशा गोष्टी तर सुरू असतातच. पण जेवढं काही नवीन गोष्टी करता येतील त्यातून तो त्या करत असतो. इथं टनेल्स केलेले आहेत त्यांनी. एक पेपर सापडला त्याला, ब्राऊन पेपर, आणि त्याचा त्यांनी टनेल केलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे जे वय आहे ना मुलांचं, ते कल्पनाशक्तीचा विकास होण्याचं वय असतं. त्यामुळं त्यांना जेवढ्या क्रिएटिव्ह गोष्टी आजूबाजूला दिसतील तर त्याचं ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, आणि मग हे अशा प्रकारचे खेळ खेळायला त्यांना मजा येते. आता इथंसुद्धा हे एक मला वाटतं 4 वर्षांपूर्वीचं असेल ते ऑर्नामेंट आहे, क्रिसमस ट्रीला लावतात तो जस्ट दोऱ्यानी वर छताला चिकटवलेला आहे आणि सुरू आहे त्याचा खेळ. या खूपच मोजक्या गोष्टी दाखवते आहे मी तुम्हाला. मी माझ्या एडिटिंगच्या कामात असते, माझं किचनमध्ये काहीतरी काम सुरू असतं, आणि तेव्हा तो ज्या गोष्टी करत असतो त्या मी कशा कॅप्चर करणार, त्यामुळे खूप मोजकं दाखवता आलं आहे. नाही बसव चल. इथे व्हॅक्यूम क्लीनर आवी दुरुस्त करतोय, क्लिनिंग करतोय, आणि आवी बिल्वा त्याला मदत करतोय.
बिल्लूच्या स्क्रीन टाईम विषयीचा व्हिडिओ जेव्हा मी शेअर केला होता त्यात सुद्धा मी सांगितलं होतं की तुम्ही ज्या गोष्टी सतत करत असता आणि तुम्हाला बघून मुलं ते शिकत असतात, सतत आपल्या हातात जर मोबाईलच असेल तर मुलांचा स्क्रीन टाईम जास्त आहे असं म्हणण्याला काहीच अर्थ नसतो. बिल्लूच्या शाळेचे जे प्रोजेक्ट असतात ते मी त्याला करायला लावते. आता हा एक व्हॅलेंटाईन्स डेचा एक प्रोजेक्ट होता की सगळ्या मुलांसाठी गिफ्ट्स न्यायचे होते, छोटे छोटे गिफ्ट्स. हे कार्ड्स आहेत आणि याच्यासोबत मी पेन देणार आहे, सगळ्या मुलांसाठी आणलेले आहेत आणि हे आम्हाला पॅकिंग करायचं आहे नावं वगैरे कार्ड्सवर टाकून. तर ते बिल्लूला करायला लावलं. प्रत्येक कार्डवर त्यांनी बिल्व असं नाव टाकलेलं आहे आणि या पिशवीमध्ये तो ते पेन, कॅप्सूल पेन जे आहेत तर ते पॅक करतो आहे. म्हणजे आपण प्रोजेक्ट करण्यापेक्षा शाळेचे मुलांनी केले की त्यांनाही मजा येते. मिनी डायनासोर गार्डन, मिनी डायनासोर गार्डन. तर ही एक किट आहे. आपण अशा प्रकारचं एक गार्डन तयार करायचं आहे आणि मला वाटतं यावेळी बिल्व सगळं करू शकेल, इन्स्ट्रक्शन प्रमाणे करू शकशील ना? हो. काय काय यात पॉटिंग मिक्स आहे, चिया सीड्स आहेत, हे एक शेल सारखा शेप आहे आणि त्यात ते गार्डन तयार करायचे. स्प्रिंकल अ फ्यू व्हाईट स्टोन अक्रॉस द बॅक ऑफ युअर टेररियम. हे बघ, आता आपल्याला हे स्प्रिंकल करायचे थोडे थोडे. काय व्हाईट स्टोन आहे, धर. हे असे या लाईन मध्ये टाक, म्हणजे त्याच्या आजूबाजूला आपण बिया टाकू शकतो. असं मधून लाईन मध्ये टाकशील? हेल्प हवीये. तू टाकू शकतो राजा, टाक बरं. हा, मी हेल्प करू थोडीशी? वाव, मस्तपैकी आम्ही व्हाईट त्याच्यामध्ये ते स्टोन्स होते छोटे ते टाकून घेतले. आता काय टाकायचंय? बिल्वाचं छान गार्डन आता तयार झालंय. यात झाडं येतील चिया सीड्सची, जसे आपण दिवाळीच्या किल्ल्यावर मोहरी टाकायचो, आळीव टाकायचं आणि त्याची किती छान झाडं यायची, बारीक बारीक रोपं. झाडं नाही म्हणता येणार, तर ही अशी असं हे ग्रो होईल तेव्हा खरंच खूप छान दिसेल. बिल्लूला आउटडोअर ॲक्टिव्हिटीज करायला खूपच आवडतात. मग स्नो असला की तो स्नो कॅसल करत बसतो, कधी स्नोमॅन करेल, बर्फाचे गोळे करेल. मग इथं तसं बघायला गेलं तर विंटर, थंडी हे फार महिने चालतं. त्यामुळं जरी बाहेर स्नो असला तरीसुद्धा पूर्ण पॅक करून त्याला मी स्नोमध्ये सोडते आणि तो त्याचे खेळ खेळत बसतो. कधी आम्ही मित्रमैत्रिणींच्या घरी जातो आणि त्याच्या मित्रांसोबत त्याला संध्याकाळ घालवायला, त्यांच्यासोबत खेळायला मजा येते. कधी त्याला आम्ही बाहेर सायकल फिरवायला नेतो, गाडी फिरवायला नेतो. विशेषतः समरमध्ये आउटडोअर ॲक्टिव्हिटीज खूप होतात. रोज संध्याकाळी आम्ही त्याला बागेत घेऊन जातो, तिथं स्प्लॅश पॅड असतात, मग पाण्यात खेळायला मजा येते. बॅकयार्डमध्ये वॉटर टेबल असतं, तिथं त्याला खेळायला मजा येते. त्यामुळं फक्त इनडोअरच नाही तर आउटडोअरसुद्धा ॲक्टिव्हिटीज बऱ्याच असतात ज्यामध्ये मुलांना एंगेज ठेवता येऊ शकतं. तर या काही ॲक्टिव्हिटीज होत्या. खूपच मोजक्या ॲक्टिव्हिटीज मला तुम्हाला दाखवता आल्या, कारण रोज 100 गोष्टी सुरू असतात आणि मी किती फिल्मिंग करणार. मी माझ्या कामात असते, तो त्याचं काहीतरी करत बसलेला असतो आणि प्रत्येक वेळी मला फिल्मिंग करणं शक्य होत नाही. पण मला खात्री आहे की तुम्हाला थोडी तरी आयडिया आली असेल की कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना आपण एंगेज ठेवू शकतो. जस्ट तुम्ही पिंटरेस्टवर किंवा गुगल जरी केलं, इंस्टाग्रामवर कुठेही सर्च केलं, यूट्यूबवर सर्च केलं की ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स, क्राफ्ट्स फॉर किड्स, तर तुम्हाला इतक्या वेबसाईट्स आणि इतके चॅनल्स मिळतील, इतके हँडल्स मिळतील इंस्टाग्रामवर आणि त्याच्यावरून तुम्हाला इझिली आयडिया येईल. त्यामुळं अशा गोष्टी करत राहा, कारण मी तेच करत असते. त्यामुळं प्रत्येक वेळी नवीन काहीतरी सुचत असतं. तर भेटत राहू अशा छान व्हिडिओज सहित. बाय बाय.